हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम ठीक आहे सांगा अगोदर म्हणजे उरकतो तसा भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हा सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम गेला एकदा जोरदार बोलासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय भारी तापवली नाही बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोपवत नाही जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं एवढी भारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलंय जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे मी काय बुवाना म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनांना म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र मी माझ्या मनांना म्हटलं ते काय म्हणाले ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोली केली म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोली केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोरचा तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोली केली म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुझी शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झाले सगळे बुवा. आदरणीय तुषारजी पंधरे भाऊन बसले सुशांतजी गराडे बुवा बसले शाहीर यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत त्यातला राग नाही बुवा त्यातला राग नाहीच बुवा. लांब रे बुवा पॉइंट टू बी नोटेड लिहून घ्या चोपडीवर तुमच्या घ्या कालेशाहीचा पेन त्यांना पेन लिहून द्या मोठा पेन द्या कलम पेन द्या म्हणे इथं काय दाखवता. आणि म्हणून शाहीर ते राग नाही तुम्ही हशा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतो बरोबर आहे ना. रशीवर चढतो काही लोक त्याला हसतात पण तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत तुमची मजा उडवतात खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवई आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा साडेसातीचा फेरा चालला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागते माझ्या अन्नावाला पैसे बुवा अहो निक आहे ना निक तुम्ही टाकता होतो पाणी क मी निक म्हणून बुवा. आता विषय कसा बघा बक्षीस आलेला आहे माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहारदार. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरीची माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली आहे कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नाव्याने. आता विषय कसा बघा शाहीर काय म्हणतात हे पूर्ण खरं सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो भला जेणा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघता गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा माझा राग हा फक्त एकच आहे काय रे माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहिराचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले
जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा शाहीर. नाकाला शिंपडायला मग प्रयत्न कर म्हणून. निश्चित आल्यावर मान्य करा, नाहीतर नसता है ना. लाल लाल शाहीर हा राज शिवराजाने असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रंगाचा बेरा काय सगळा म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स. म्हणून मी तुला प्रयत्न केलाय. नाही तर मी काय मगाशी म्हटलं आपण का राहुल देशपांडे राहायचं. आपण कुठं तुम्ही मग कशा वाढ बांधणारी जोपासलेली ही कोकणची लोककला. आणि म्हणून सांगतोय शाहीर आज फादर डे आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वारा. शाहीर काय आहे ते माणसाच्या अंगाची लई झाले बघा. माणसाला एकदा शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाही ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर. हा विषय माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असं ना. मला काय तुमचा राग नाही बुवा. आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं बुवांचा डायलॉग आहे. मोठमोठे गाड केलं गंमत मध्ये लांबोरे भड्या भेंडी लांबोरे खडा हिंमत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गाड केले गंमत मध्ये पण राजेश बुवा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय म्हणतात बैलाचा बाजार नाही काला बोकाड आणलाय. बोकड आणलाय बघा. दाढीवाला बोकड कसा आहे. मिरगाच्या राखण्या झाल्या 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा. नंतर आपण काहीतरी व्यवहाराचा बघू. बोकड घेऊन जा 2 महिने ह्याला चांगला खानापिना घाला म्हणजे गटारीला गावाला कापला तरी खपायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला ऐका. म्हणून हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तांगड्या फाकाया. नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तांगड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढरा काया. घे हातात काठी जा तू मेंढरा काया. तू मेंढरा खाया. हे हातात काठी जा तू मेंढरा खाया. सांगतोय 17 नडी उगाच बघा हा करतोय आडी. म्हणतो तुला मी माडी म्हणतो तुला मी म्हणतो घोडधोड तुला मी चाखाया. म्हणतो घोडधोड तुला मी चाखाया. हे हातात काठी जातो मेंढऱ्याला काया. 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 तुला मी आणलाया सखाबून तगड्या फाकाया. हे हातात काठी जातो
तुम्ही जाणकार आहात, उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर, अंकदेवतेची शपथ घेऊन सांगतो. कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हटलं शाहीर काही होऊ द्या, काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतं सांगतो, तुम्ही मगाशी म्हटलात. पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय, फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुरा आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित नाही राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय. आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय बुवा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार, पण तुमची डबल मागणी वाणी मात्र निश्चित ठेवू. म्हणून फरमाईश आले माझ्या कोकणाच्या गाण्याची, राजाच्या भूमिकेत काय वाजवला खदलवून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सन्मान्य पंढरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंढरी यांची फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझे नाव रत्नाची कलगी तुरा नमन कलाही महान शिमगा भारी त्या कणाचे संकासूर मायाळू माती जीवाला नावी हुर हुर खेळला बोली मंडन गड चुकून गोगर संगमेश्वर रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. आणि म्हणून दुसरा विषय, धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे, आज शाहीर मला तेवढं काही बोललेलंच नाही म्हणून त्याला मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या भाऱ्या पुढं बऱ्याच आहे, बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय, पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहिती आहे बुवा, मी तुम्हाला मागे पण म्हटलंय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा, म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराने विषय का रात्री शाहिराने एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 13 वर्षाचा विषय शाहिराने रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे, अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांचं कवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव कडाडला वा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला ह्यांचा एक विषय कळत नाही, गवळण कोणाची लावला नो, गवळण कोणाची, राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची येते, मी राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढं म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिल्या शास्त्रात शकण्या. उगाच आपला जुगवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर, ऐसा नाही चलेल का शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. बरं हो भाऊ आता मरू दे, वाद्यास गावलो काय हाय तो हाय. म्हणून म्हणतोय सांगतेय मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून शावचा भलपटून काढीन भाऊ आकडू दांडी केलं. म्हणून म्हणतोय सांगतेय मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय, आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणि तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा
शाहीर विषय काय आहे, तुमची गाणी सुंदरच आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही, कारण माझ्यासोबतची गायलेली जेवढी गाणी आहेत शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्याने तुम्हाला लय नाका ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर, पहिला शाहीर मीच आहे बुवा, कारण तुमची गाणी जी गायली होती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीर ना एक ठोका अजून टाकतो दुसरा, आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही नाइंसाफी करता वाईलय. मग अशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवता, नुसती सगळी पलापल झाली सगळी, म्हणजे असं वाटतं की गाडीत उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी, काय झालं हे वनवास. असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बातला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो पुण्यात. विषय कसा आहे बघा, बंदरे माऊली, हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा. मग असे पण म्हटलं ना, है ना, काय म्हटलं, काला आहे पण दिलवाला आहे ना. अरे हम काले बुवा तो केव्हा दिलवाले, आम्ही लांबोऱ्यांचे खांडोली करणे वाले. असं द्या. मग असे पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे, मनाला लय चांगला आहे. मला आपली बारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तोच आहे. शा बागदी टाकून पिसा काढून एकामेकाची, म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुबे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणून म्हणते विषय काय तो माऊली दोन कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईने केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्राला पटलं नाही, त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्यानं सांगितलं. कोणी? सीतामाईने. विषय कसा आणला बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाई रंगानं काळा सावळा, हाई रंगानं काळा सावळा, नाही हारामी हा डोमकावळा. हाई रंगानं काळा सावळा, नाही हारामी हा डोमकावळा. उगाच का तू मारलीस धाप, सीतामाईनं दिला यशाप, आता तुला नाही होणार माप, शापानं तुझं हे होती ग पाप. नाही मिळणार मन तू खाशील घान, नाही मिळणार मन तू खाशील घान, याच्या घरून नाड्या आवळा. हाई रंगानं काळा सावळा, हाई रंगानं काळा सावळा, लय हारामी हा डोमकावळा. रंगानं काळा सावळा, लय हारामी हा डोमकावळा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. पुढचा विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे मगाशी मित्रांनो बक्षीस आलेला आहे. या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय. म्हणून शाहीर विषय बघा, म्हणजे एक चांगला विषय की शाहीर आणि शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहीराने ठेवला, अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मगाशी म्हणाले ती पिढी होती
आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत, ज्यांचं लग्न झाली नाहीत, काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस केलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, ज्यांचं पडल्यात त्यांनी वरनं हात नका फिरू, पण मी काय म्हणतोय, शाप डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. तर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात. शाहिराने सुंदरच मुद्दा मांडला. घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. हा इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहिती कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं तर 26 तासाला घटस्फोट होतो, डिवोर्स. एवढे डिवोर्स वाईट आले. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडला. आणि म्हणून एक मुद्दा गाते माझ्या यजमानांसाठी, म्हणून म्हणायचंय, ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. हा म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था, 4 ही सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही गोवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री देतो तो ही सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबरसाठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचंय, यांच्या नियोजनासमोर, अहो यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार, यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार, अशी आहेत लई हुशार. ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरा, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. त्यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार, त्यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका बोकड्यामध्ये ठेवतो आणि माझी भारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे पुन्हा लावू. एक फरमाईश दिली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. फरमाईश दिली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. किती दान नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाच्या मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळे आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाच्या निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनिशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, म्हणायचं आहे का. किती हा
द्यावी तुझ्या किती थांबवले मी माझ्या किती हार द्यावी तुझ्या किती थांबवले मी माझ्या किती रडवली जीवाने हसावे किती तुला रडवावे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे किती तुला ठेवावे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावाला हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे. तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काही वेळी वाकडी सेवा झाली असेल तुमचंच लेखून समजून ही सेवा पदरात गेला अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. काय मध्ये मध्ये काय साई तू चंद्रनवर विश्वास ठेवू नको बस हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो